धुळे जिल्ह्यातील गोवंश हत्या आणि सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता या क्षेत्रातील सराईत गो तस्करांवर व कसायांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक जन आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। प्रस्तुत नियोजनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पतळीच्या घटना वारंवार घडत आहेत। अनेक गुन्हेगारांनी या बेकायदेशीर क्षेत्राला थेट व्यवसायाचे स्वरूप दिले असून पोलिसांचा कोणताही धाक न बाळगता सर्रासपणे कायद्याची पायमल्ली केली जात आहे। या सराईत गुन्हेगारांचा आणि यांना पाठबळ देणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा। पोलीस प्रशासनाने प्रत्येक कारवाईचे व्हिडिओ व फोटो चित्रीकरण करायला हवे। तसेच संबंधित ठिकाणचा मनपा मालमत्ता क्रमांक देखील अधिकृतपणे नमूद करावा। तसे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात यावेत ही मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे। याप्रसंगी खाद्य गोरक्षक संजय शर्मा यांच्यासह मानद पशु कल्याण अधिकारी निलेश पाटील, महेश राजपूत व संघटनेचे पदाधिकारी शुभम बागुल, योगेश देशमुख, चैतन्य बोरसे, गजानन सोनवणे, चेतन माळी, अध्यक्ष गवळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।